तर इकडे पिंपरी चिंचवडच्या मोशी इथल्या महापालिका इमारत कोसळून 65 तास उलटलेत आणि या बेकायदेशीर बांधकामाबाबत जेव्हा पत्रकारांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी उत्तर देण्यास टाळले आणि उलट पत्रकारांवरच संताप व्यक्त केलाय। सध्या फक्त बचाव कार्य महत्त्वाचं आहे आणि चौकशी नंतर होईल असं सांगत आयुक्तांनी विषय टाळलेला आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। घटनास्थळावरून याचा आढावा सुद्धा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पाहूयात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट एनर्जी कचरा डेपो प्रकल्पातील प्रशासकीय इमारत जी ढासळली तिच्या केवळ एकच मजल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागानं परवानगी दिली असल्याची माहिती समोर येते। परंतु वरचे जे 2 मजले ते पूर्णपणे अनधिकृत असल्याचं आता उघडकीस आलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं की ही घटना ही नैसर्गिक आहे, नैसर्गिक आपत्ती आहे। परंतु आपण पाहिलं तर या इमारतीभोवती कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत नव्हती। कचऱ्याचा डोंगर कधीही इमारतीकडे येऊ शकतो याची पूर्वकल्पना इथल्या कंत्राटदार आहे त्याला होती का, इथल्या प्रकल्पाचे जे संचालक आहेत त्यांना होती का, असे अनेक सवाल या निमित्ताने आता उपस्थित होते। कारण संरक्षण भिंत असती तर काही प्रमाणात इथली दुर्घटना टळली असती अशी चर्चा सध्या रंगू लागली। परंतु ही इमारत ज्यावेळेस बांधली गेली ते साल 2024, 2 वर्षापूर्वी ही इमारत बांधली गेली। जुलै 2023ला या इमारतीसाठी पूर्णत्वाचा दाखला केवळ 24 तासात घाईघाईने देण्यात आला। एवढी घाई कशासाठी करण्यात आली असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो।